यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी मनीषाताई गजरे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन. तत्पूर्वी मी वासंतीताई नलावडे यांचा नालंदा फाउंडेशन धर्मचक्र बुद्ध विहारातर्फे 2000चा मानधन देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. बुद्धानंतर डिझाईन आणि मराठा समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये डिझाईन तयार होण्यासाठी ताई हे काम करत आहेत. बुद्धाचं तत्वज्ञान समजून सांगण्याचं काम करत आहेत. नैतिक मूल्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि ज्ञान हे पेरण्याचं काम ओबीसी समाजामध्ये, मराठा समाजामध्ये, महिलांमध्ये ताई करत आहेत. त्यांना या मानासाठी, त्यांच्या कार्यासाठी जे मानधन आहेत ते त्यांनी स्वीकारावं अशी विनंती. मी आर्थिक एवढी निर्भर आहे की मी स्वतःचे खर्च करू शकते, पण माझ्या समाजातल्या अनेक मुलांच्यासाठी, महिलांच्यासाठी आपल्याला आर्थिक ताकद उभी करायची असते आणि त्या सगळ्यांनी ते करू शकतात असं नाही. म्हणून तिथे तुमच्या सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन आपल्या सगळ्यांच्या कामासाठी आहे. त्यामुळेही त्या माध्यमांचा स्वीकार करते. सर्वांना
भगवान गौतम बुद्धाच्या जन्मानिमित्त बुद्धपौर्णिमेनिमित्त शोभायात्रा ठेवलेली आहे धम्मचक्र बुद्ध विहारामध्ये आणि परिसरामध्ये ही शोभायात्रा जाणार आहे. त्या शोभायात्रेमध्ये सर्वांनी उपस्थित राहावे विनंती आहे. धम्मपान करा. धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं नमामि
गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. बोध ज्ञानाचा देऊ चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. दुःख पापे जिथे ऐसा नदीचा किनारा, मोह माया जिथे ऐसा हा जीवन पसारा. शुद्ध देहाच्या क्षमतेची धारा, प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा, विश्व शांतीच्या समतेची धारा. शोध सत्याचा घेऊ चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. धम्मचक्र बौद्धविहारामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला कळलं की आपले जे सांस्कृतिक कार्यक्रम आणि जो महोत्सव हा 22 तारखेपासूनच सुरू झालेला आहे. वंदनेनंतर शांती यात्रा होईल. उद्या परत चित्रकला स्पर्धा आहे. 25 तारखेला खास करून बुद्धविहाराच्या लोकांनी बसवलेले सांस्कृतिक कार्यक्रम विशेष महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाची पौर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमा. वैशाख पौर्णिमेमध्ये तथागतांचे 3 प्रसंग खूप महत्वाचे आहेत. पहिला म्हणजे त्यांचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाला, त्यांना ज्ञानाची प्राप्ती सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाली आणि महापरिनिर्वाण सुद्धा वैशाख पौर्णिमेला झालं. त्यामुळे वैशाख पौर्णिमा ही बुद्ध धर्मामध्ये खूप महत्वाची आहे. सर्व धर्मसेवकांना विनंती आहे की त्यांनी विहारात यावे लवकर. सुपटिवन्नो
संपूर्ण ईश्वरा शांतीचा संदेश देणारे महाकारुण गौतम बुद्ध, ईश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो, अभिवादन करतो. आज वैशाखी पौर्णिमा अर्थात बुद्ध जयंती आणि या धम्मचक्र बुद्धविहारात जयंतीसाठी आपण सर्व उपासक उपस्थित घटकांना माझा क्रांतिकारी जय भीम. धर्मचक्र बुद्धविहार आताच्या कार्यक्रमाची रूपरेषा आमच्या कांबळे साहेबांनी सांगितलेलीच आहे. तर थोडक्यात एक आपला म्हणजे धर्मचक्र बुद्धविहाराचे काय कार्य आहे विषय बाजूला तुम्ही पाहत असता 3 मजली इमारत आहे आणि ते 3 मजली इमारती म्हणजे काय कार्यक्रम चालतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि जिथं जिथं बुद्धविहार आहे त्या बुद्धविहाराच्या ठिकाणी तुम्ही शालेय उपक्रम किंवा धर्माचं कार्य जोरात होईल अशा पद्धतीने तुम्ही तुमचे कार्य
धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी झालेली आहे. त्यात कायमस्वरूपी 7 सदस्य आहेत. आदरणीय कृष्णसाहेब या विहाराचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अंतःप्रज्ञातून आणि 100% योगदान म्हणलं तरी चालेल, हे सर्व त्यांच्या याच्यातून आपल्याला उभारलं झालेलं आहे. तर ज्या आपल्या कृष्ण गेले आहे तिथं 10-12 राज्य उपस्थित आपल्या बालकाला म्हणजे लहान मुलाला त्यावेळेला अभ्यास करता येत नाही. तर आपण ही म्हणजे 80 मुली आहेत आणि 141 मुलं म्हणजे MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. तुम्ही बोर्ड पाहिलेलाच असेल.
मला सकाळी गरोद विहारी ग रमाव वाटत, मला सकाळी गरोद विहारी ग रमाव वाटत. मला सकाळी गरोद विहारी ग रमाव वाटत, मला सकाळी गरोद विहारी ग रमाव वाटत. बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत, बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत. माझी श्रद्धा ग भोळी बाबाडी जग म्हणते मधला वेडी, नामाची भीम नामाची माझ्या वेड्या जीवाला गोडी. हम कार्यात भीम कार्यात मला श्रमाव वाटत, हम कार्यात भीम कार्यात श्रमाव वाटत. बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत, बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत. हिरा तारा ग संघ मित्रा ग बुद्ध विहारात येऊन, त्रिचरण ग पंचशील ग रोज म्हणाव गोड गळ्यान. शुभ्र वस्त्रात बुद्ध विहारात रमाव वाटत, शुभ्र वस्त्रात बुद्ध विहारात. वाटले ना सगळे, हे दोन चार राहिले बाकीचे सगळे वाटले.
कुठून चाल का तिकडून चालू का थोडं तिकडून
गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं गच्छामि संघं शरणं गच्छामि
सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले. किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले. अष्टगाथा मंगलमय ते पावित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला, तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला, तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. बुद्धाने बुद्ध पाहे सचित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र 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 गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे.
आले आले तुम्ही आले इथं सकाळपासून तुम्ही आत्ता आले. मी कामाला गेलतो. हा ना घरचे नाही आले कोणी? घरचे ना आम्ही दोघंच आलो. तर येऊ का? दादा पलीकडे जाऊ.